आज आपण माई बाल सदनमधील मुलांचा सर्वसाधारण दिनक्रम पाहणार आहोत। सकाळी सर्व मुले उठतात आणि बिछाने व्यवस्थित आवरून ठेवतात। मग त्यांना शिकवल्याप्रमाणे प्रार्थना करतात। त्यानंतर शाळेच्या सकाळच्या सत्रात जी मुले शिकत आहेत ती गणवेश परिधान करतात व अनस शेख दादा त्यांना शाळेत पोहोचवून येतात। उरलेले विद्यार्थी जे शाळेच्या दुपारच्या सत्रात शिकत आहेत ते सकाळी आपला गृहपाठ व स्वाध्याय पूर्ण करतात। सकाळच्या सत्रातील आश्रमात परतलेली मुले दुपारी शलाका कदम मावशींनी तयार केलेले रुचकर व सकस जेवण जेवतात आणि थोडी विश्रांती घेतात। दुपारच्या सत्राची मुले जेवूनच शाळेत जातात। स्वयंपाक तयार करीत असताना अन्नाच्या पोषण मूल्यांची व स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतलेली असते। आपल्या आश्रमातील भांडारगृहात देखील अतिशय निगुतीने स्वच्छता राखली जाते। येथील काळजीवाहकांचे याकरिता कौतुक। घराव्यतिरिक्त मुलांचा अधिकतर वेळ शाळेत व्यतीत होत असतो, त्यामुळे तेथे त्यांच्यावर होणारे संस्कार हे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अतिशय महत्त्वाचे असतात। मुलांना शिक्षणामध्ये स्वारस्य उत्पन्न व्हावे याकरिता शाळेमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात। तसेच विविध सणसमारंभ साजरे करून त्यांचे महत्त्व मुलांच्या मनावर बिंबविले जाते। त्यांची लहानशी झलक पाहूया। सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी सारेजण विवेक दाभोळकर काकांसमोर बसून स्तोत्रपठण करतात। मग सर्व मुले श्रीमती रेणुका चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपापला गृहपाठ व स्वाध्याय पूर्ण करतात। मुलांचा दिनक्रम अभ्यास एके अभ्यास असा कंटाळवाणा नसतो बरं का। अभ्यास पूर्ण झाल्यावर ही मुले विरंगुळा म्हणून थोडा वेळ टीव्ही पाहतात। थोडा वेळ कॅरम खेळतात। कधीकधी कार्यक्रमांमध्ये सादर करण्यासाठी नृत्याची प्रॅक्टिस देखील करतात। 1:30 वाजले आपण निघूया। मग दमून भागून सारेजण एकत्रितरित्या जेवावयास बसतात व दणीकवळ घेता म्हणून आनंदाने जेवणाचा आस्वाद घेतात। त्यानंतर मुले पुढच्या आनंदी दिवसाला सामोरे जाण्यासाठी तृप्त व शांत मनाने स्वतःला झोपेच्या अधीन करतात। असा एकंदरीतच या बाळगोपाळांचा दिवस सकारात्मक ऊर्जा देणारा पार पडतो।